किती दिवस असं बसणार आहे शांत? काय चाललंय काय मनात? सांग ना, असं गप्प नको बसू आनंद. भांडण चाललंय मनाचं आणि बुद्धीचं. नीट सांग बरं आनंद. काय नाही, मला आठवण येते माझ्या मित्राची आणि रागही येतोय प्रचंड. बिंडोक आणि दगाबाज लोकांवरती विश्वास ठेवला आणि इतक्या वर्षांची आपली मैत्री आहे तरी आपल्यावर विश्वास नाही ठेवला त्याने. का वागला असेल असं? असं वाटतं आता जावं आणि पाठीत असे गुद्दे घालावे 2-4. त्याच्याशिवाय आयुष्य असं इमॅजिनच करवत नाही. त्याचा आपल्यावर, आपला त्याच्यावर हक्क आहे एवढा आणि तरी असा वागला. मी न जातोच आणि कॉलर पकडतो सरळ त्याची. आनंद, माहितीये ग, कळतंय मला सगळं. म्हणालो ना, मनात गोंधळ आहे आणि बुद्धीला स्वानंदी वहिनीचं म्हणणं पटतंय. या सगळ्याची जाणीव स्वतः समरला झाली पाहिजे. आपलं काय झालं माहितीये का? आपण लूप मध्ये अडकलोय. तेच तेच बोलतोय, तोच विचार करतोय. आपलं पण काय चुकलं नाही खरं तर, आपण हर्ट झालो म्हणून असं होतंय. पण त्यात हा समर, त्याच्यामुळे जास्त त्रास होतोय आपल्याला. कारण वन ट्रॅक बुद्धी आहे ना त्याची. समोर जे दिसतंय त्याच्यावरच विश्वास ठेवायचा. ज्या परिस्थितीत सगळं घडलंय त्या परिस्थितीत त्याला आता काहीच पटणार नाहीये. त्यामुळे ना तू त्रास नको करून घेऊस. त्याच्याशी बोलून त्याला जाब विचारून काही होणार नाही आनंद. बिंडोक मूर्ख आहे एक नंबरचा. म्हणजे प्रेम, द्वेष, तिरस्कार सगळं टोकाचं असतं. तुला तुला आपला प्रपोजल डे आठवतो? म्हणजे केवढी मदत केली ना त्याने आपल्याला. त्याने पुश केलं म्हणून मी तुला प्रपोज करू शकलो, नाही तर माझी हिंमतच झाली नसती. कशी विसरे मी तू. कसा उभा होतास असा ताठ, तोंडात शब्द फुटत नव्हते. कसला घाबरला होतास पट्टू. इतकी भयानक आहे. ओय, जा आणि झोप. चल.